नमस्कार मित्रांनो. तर बघा, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली तांदळाची पोती असतात, गव्हाची पोती असतात. त्यावेळेस काय करतो आपण, तांदूळ संपलं किंवा आपलं गहू संपलं की आपण काय करतो, ते पोती फेकून देतो. तर ते पोती फेकून न देता त्याचा खूप छान असा वापर आपल्याला करायचा आहे. आणि मी तुम्हाला त्या पोत्यापासून सुंदर अशी पिशवी तुम्हाला शिवायला शिकवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे कोणतंही कापड असू द्या, टॉपचा असू द्या किंवा तुमचं गाऊनचा असू द्या किंवा तुम्ही जी साडी एखादी वापरत नसेल ती असू द्या किंवा एखादं नवीन कापड कोणतंही घ्या, असं नाही की जुनं आणि नवीन, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्या कापडाचा आपण शिवू शकतो. तर मैत्रिणींनो, ही बाजारात जर पिशवी तुम्ही बघितली तर तुम्हाला 150 ते 200 रुपयाला बसते मैत्रिणींनो. आणि ही पिशवी पावसाळ्यात खूप उपयुक्त असते, कारण आतमध्ये आपण पोतं घातल्यामुळे आपलं साहित्य वगैरे काहीही भिजत नाही मैत्रिणींनो. पावसाळ्यामध्ये ह्या पिशवीचा खूप छान वापर होतो आणि इतर वेळी पण होतो, पण पावसाळ्यात त्याचा खूप फायदा होतो. तर मैत्रिणींनो, चला 5 मिनिटात मी तुम्हाला ती पिशवी कशी शिवायची अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. तर चला करूया सुरुवात. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, उंची आपल्याला घ्यायची आहे 20, रुंदी घ्यायची आहे 18. अशा प्रकारे आपल्याला पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. उंची 20 घेतलेली आहे, रुंदी 18 घेतलेली आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि बघा, आता आपल्याला हे 2 भाग करून घ्यायचे आहेत. इकडून पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपलं तांदळाचं, गव्हाचं किंवा सिमेंटचं कोणतंही पोतं असू द्या, आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर. आणि अशा पद्धतीने आपल्याला खूप छान आणि बाजारातले मार्केटमधनी पिशवी आणल्यासारखी आपली होणार आहे. तर बघा, उंची घेतलेली आहे 20, रुंदी घेतलेली आहे 18. नीट लक्षात ठेवा. बघा, अशा पद्धतीने मापं आपण टाकलेली आहेत आणि आता मी कट करून घेत आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने रुंदी आणि उंची घेऊन मी दोन्ही भाग आता कट करून घेत आहे. स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला व्यवस्थित समजेल. स्किप केलं तर मी काय केलं ते काहीच कळणार नाही. पिशवी व्यवस्थित दाखवल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. तर बघू शकता, आता हे मी कापड घेतलेलं आहे. आता हे कापड जे आहे ते माझं ओढणीचं आहे, ते मी वापरत नव्हते, पण नवीनच ओढणी होती. आता म्हटलं त्याचा वापर आपण पिशवी शिवण्यासाठी तर करावा. तुमच्या घरात कोणतंही असू द्या, टॉपचं असू द्या, गाऊनचं असू द्या, साडीचं असू द्या किंवा एखादं नवीन जरी असलं तर खूप छान होईल. बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला आता त्या कापडाचेही 2 भाग कट करून घ्यायचे आहेत. आपण जे पोतं ज्या मापाचं कट केलं आहे त्याच मापाचे आपल्याला हे 2 तुकडे आता करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी बघा दोन्हीही तुकडे करून घेतलेले आहेत. आता पुढची स्टेप सांगते, खूप सोपं आहे मैत्रिणींनो, कुठल्याही ताईंना सहज जमवू शकेल, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. आणि बघू शकता, ही पिशवी आपल्याला रेशन आणण्यासाठी, पालेभाज्या आणण्यासाठी किंवा काहीतरी किराणा सामान आणण्यासाठी खूप याचा उपयोग होतो मैत्रिणींनो. आणि खूप छान, सुंदर आणि सुरेख आणि अट्रॅक्टिव्ह आपली पिशवी होणार आहे आणि दिसतेही खूप छान. तुम्ही जर खूप छान असं अट्रॅक्टिव्ह गडद जर कापड लावलं तर आपली पिशवी खूप छान होणार आहे. तर बघू शकता, आता वरून 2 घ्यायचा आहे आणि खालून 2 घ्यायचा आहे. इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच घेऊन आपल्याला अंडाकृती आकार असा गोल करून घ्यायचा आहे. वरून 2 इंच घेतलंय, परत खाली 2 इंच घेतलंय, परत इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मापं टाकलेले आहे. आपला हा बंद होणार आहे. बघा, आता कट करून घ्यायचा आहे. जे आपण पोतं जे आहे ते आपल्याला अगोदर मुडपून त्याचा सेंटर काढून मग आता आपल्याला हे मापं हे आपलं जे काही बंदाचं माप आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. बघू शकता, आता किती गोल आणि छान असा अंडाकृती आकार आलेला आहे. आता आपलं जे कापड आहे ते आपण कापड आता त्याच्या खाली ठेवायचं आहे. कापड तुम्ही अगोदर सवच ठेवा आणि नंतर आपल्याला उलटून घ्यायचं आहे बंदातून, मग ते व्यवस्थित होऊ शकतं. फक्त सवच उरपट व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, असं गोल आता आकार आपल्याला द्यायचा आहे. अर्धा इंचावर मी खूण केलेली आहे. तुम्ही खूण करून घ्या की जेणेकरून आपला बंद कमी जास्त होऊ नये, फिनिशिंग चांगलं दिसावं आणि इतरांनी बघितल्यावरही त्यांनाही छान वाटावं यासाठी. कारण आपल्याला आवडलं तर समोरच्या व्यक्तींना आवडतं. म्हणून मैत्रिणींनो, अर्धा इंच तुम्ही खूण करून घ्या टीप मारायच्या अगोदर. आणि अशा पद्धतीने गोल अशी तुम्ही टीप घालून घ्या. आता बघा, मी गोल अशी टीप घालून घेतलेली आहे. खूप छान आणि आपली अट्रॅक्टिव्ह पिशवी होणार आहे. अशा पद्धतीने आता जो मधला भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, आता मी मधला जो भाग आहे तो कट करून घेत आहे. मैत्रिणींनो, स्टेप बाय स्टेप बघा,
तुम्हाला लगेच लक्षात येईल. खूप छान आणि व्यवस्थित आणि अट्रॅक्टिव्ह पिशवी होणार आहे. आता आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. कट कशासाठी, की जेणेकरून फिनिशिंग चांगलं यावं, गुढी वगैरे पडू नये, सुरकुत्या पडू नये आणि छान आणि मस्त फिनिशिंग सहित व्हावं, यासाठी आपल्याला कात्रण कट करून थोडं थोडं घ्यायचं आहे. तर बघू शकता आता हे जे कापड आहे ते बंदातून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. बघू शकता मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला दुमट टीप म्हणजे दाब टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही पण अशा पद्धतीने आता एकसारखं हाताने किंवा नखाने तुम्ही जरा दाबून घ्या, की जेणेकरून व्यवस्थित आपल्याला दाबटीप मारता यावी. तर मैत्रिणींनो, आता दाबटीप मारून घेत आहे. तुम्ही कलरचाच दोरा वापरा, कारण कलरचा दोरा वापरल्यामुळे फिनिशिंग छान येतं आणि दिसायलाही पिशवी छान दिसते. बघू शकता असं तुम्ही दाबटीप घालून घ्या. तर मी आता दाबटीप घालून घेत आहे. अशा पद्धतीने एकसारखे आपल्याला दाबटीप घालून घ्यायची आहे आणि आपल्याला दुसरंही पिशवीचं पान अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर दोन्ही पण पानं मी ठेवून बंद कट केलेले आहेत. दुसरं पण पिशवीचं पान अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने दाबटीप घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दुसरं पान जे आहे पिशवीचं ते ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे. आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे, वरती गोट घालून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने वरती एक अर्धा इंच मुडपून तुम्ही गोट घालून घ्या, की आपल्या पिशवीचं फिनिशिंग छान यायला पाहिजे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने मी गोट घालून घेत आहे. आणि आता अस्तर आपल्याला पूर्ण तिन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे. पोतं आणि अस्तर हे आता आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण अस्तरही चौबाजूने अटॅच करून घ्यायचं आहे. आणि जे काही जादाचं कापड राहिलेलं आहे ते आपल्याला कट करून व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपली पिशवी कमी जास्त होऊ नये, आकारही छान यावा, फिनिशिंग छान यावं, मार्केटातून विकत आणल्यासारखी दिसावी, यासाठी थोडा वेळ द्यावाच लागणार आहे मैत्रिणींनो. बघू शकता अशा पद्धतीने जो राहिलेला भाग आहे तो मी कट करत आहे. इकडून ही जो राहिलेला भाग आहे तोही तुम्ही कट करून घ्या. जे काही जास्तचा भाग आहे तो पूर्णपणे तुम्ही कट करून घ्या आणि खाली पण जर जास्त असेल तर तेही तुम्ही कट करून घ्या. बघा अशा पद्धतीने खाली थोडंसं जास्त आहे तेही मी कट करून घेत आहे. अशा पद्धतीने पूर्ण चौकोन लेवल करून घ्या, की जेणेकरून छान आणि मस्त अट्रॅक्टिव्ह आपली पिशवी होऊ शकते. थोडंसुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका, व्यवस्थित करा. आता दुसरं पानही मी शिवून घेतलेलं आहे. तर बघू शकता आता हे पान त्याला जोडायचं आहे. आपली पिशवी खूप छान होणार आहे मैत्रिणींनो. आता हे जे पान आहे ते आपल्याला असे अटॅच करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, लगेच होऊ शकते. बंद वगैरे तयार करण्याची काहीच गरज नाही, कारण पिशवीलाच बंद आपण अटॅच केलेले आहेत, त्यामुळे वेळही लागत नाही. तुमची जवळजवळ 5 ते 6 मिनिटात तुमची पिशवी होऊ शकेल. अशा पद्धतीने दोन्हीही पिशवीचे दोन्ही भाग आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहेत. डबल टिपा मारा, की जेणेकरून काहीही जड जरी ठेवलं तर पिशवी आपली लगेच उसू नये, यासाठी बारीक टीप ठेवा आणि डबल टीप मारून घ्या. खूप टिकाऊ पिशवी आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत मैत्रिणींनो, आणि पावसाळ्याच्या दिवसात या पिशवीचा फार उपयोग होतो. आपलं कुठलंही सामान जरी पाऊस आला अचानक आणि आपण ही पिशवी घेऊन गेलो तर भिजणार नाही, कारण आतमध्ये प्लास्टिक असतं. अशा पद्धतीने तुम्ही चौबाजूने टिपा मारून घ्या. पुढच्या साईडला गोट घालून घेतलेला आहे आणि तिन्ही बाजूने आपल्याला टिपा घालून घ्यायच्या आहेत. बघू शकता टिपा मी तिन्ही बाजूने घालून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ही डबल टिप मारून घ्या. अशा पद्धतीने बघा, आता मी पुढची स्टेप तुम्हाला सांगणार आहे.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच जो खालचा कोपरा आहे तिथं घ्यायचा आहे. उजवीकडून 2 इंच घ्या, डावीकडून 2 इंच घ्या आणि आपल्याला तो चौकोन आता कट करून घ्यायचा आहे. इकडून 2 इंच आणि इकडून 2 इंच. माप व्यवस्थित लक्षात ठेवा. पिशवीचा आकार खूप छान होणार आहे. त्यासाठी आपल्याला उजव्या साईडनी 2 इंच, डाव्या साईडनी 2 इंच पिशवीच्या खालच्या भागाचा हा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता मी कट करून घेतलेला आहे आणि हाच भाग इकडच्या साईडलाही आपल्याला ठेवून इकडचा भागही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तोच भाग मी इकडं आता ठेवलेला आहे आणि आता कट करून घेत आहे. अशा पद्धतीने दोन्हीही भाग तुम्हाला 2-2 इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा आहे. आता पुढची स्टेप सांगते. आता हे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला तसंच नाही अटॅच करायचं, असं पिशवी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि तिरकस टिप मारून घ्यायची आहे. बघू शकता व्यवस्थित बघा, पिशवी फोल्ड करून घ्या आणि तिरकस टिप मारून घ्यायची आहे. डबल टिप मारा, सिंगल मारू नका. बघू शकता आता मी डबल टिप मारून घेते. आता त्याच्यावरच अजून एक टिप मारून घ्या. आपली पिशवी दणकट होणार आहे, उसवणार नाही. कितीही जड जरी घातलं तर इकडच्या साईडने ही आपली पिशवी फोल्ड करून घ्या आणि तिरकस टिप तीही डबल घाला मैत्रिणींनो. अशा पद्धतीने इकडूनही मी डबल टिप मारून घेत आहे. तुम्ही ही डबल टिप फोल्ड करून तिरकस करून मारून घ्या. तर आता मी तुम्हाला सवच्छ करून दाखवते. आपली पिशवी खूप छान होणार आहे. तर बघू शकता लगेच पिशवी तयार झालेली आहे. आता इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितल्यामुळे थोडा वेळ लागला. तुम्ही जर घरी शिवायला तर घेतली पिशवी तर तुमची 5 ते 6 मिनिटात ही पिशवी होऊन जाईल मैत्रिणींनो. अशा साह्याने पेनाच्या साह्याने आपल्याला पूर्णपणे टोक काढून घ्यायचे आहेत, कारण टोक काढले तरच आपली पिशवी छान सुंदर आणि फिनिशिंग सहित दिसणार आहे. तर बघू शकता किती छान अट्रॅक्टिव्ह आपली पिशवी बाजारातून मार्केटमधून विकत आणल्यासारखी दिसत आहे. तर मैत्रिणींनो, ही पिशवी तुम्हीही तुमच्या घरामध्ये जर तांदळाचं पोतं असेल, गव्हाचं असेल, सिमेंटचं असेल तर तुम्ही टाकून देऊ नका. त्याचा वापर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जर नवीन कापड नसेल तर साडीचा कापडाचा वापर करा किंवा गाऊनच्या कापडाचा वापर करा किंवा तुम्ही एखादा टॉप घालत नसेल तर त्याचा वापर करा. बघा आतूनही सांगते, आतूनही फिनिशिंग किती छान आलेलं आहे आणि भरपूर सामान बसतं. जवळजवळ 10 किलो तर सामान यामध्ये सहज बसू शकते मैत्रिणींनो. बघू शकता आपली पिशवी किती छान अट्रॅक्टिव्ह, मस्त आणि सुंदर झालेली आहे. मापही व्यवस्थित घ्या की जेणेकरून कमी जास्त होऊ नये. माप जर तुम्ही व्यवस्थित घेतली आणि फिनिशिंग सहित व्यवस्थित शिवलं तर आपली पिशवी खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर बघू शकता मी तुम्हाला सगळ्या बाजूनी पिशवी दाखवली आहे, किती छान दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरात पोती असेल तर नक्की शिवून बघा आणि ही पिशवी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण मी व्हिडिओ टाकल्या तुमच्याकडे लगेच येतील. तर बघू शकता अशा पद्धतीने खूप छान अट्रॅक्टिव्ह आपली पिशवी दिसत आहे. मी तुम्हाला आतूनही दाखवलेलं आहे, बाहेरूनही दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कुठेही बाहेरगावी जाताना सुद्धा या पिशवीचा वापर करता येतो आणि कुठे कपडेसुद्धा घालून आपल्याला परगावीसुद्धा ही पिशवी घेऊन जाता येते, कारण खूप छान आणि सुंदर दिसत आहे. बाजारासाठी किंवा रेशनसाठी ह्या पिशवीचा खूप वापर होतो. तर मैत्रिणींनो, नक्की तुम्ही ही पिशवी करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर असेच व्हिडिओ तुमच्याकडे तुम्ही सबस्क्राईब केल्या येतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.